नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। नवरात्रीचे आत्तापर्यंत मी तुम्हाला जेवढे व्हिडिओ शेअर केले त्या सर्व व्हिडिओंना कमेंट्समधून तुम्ही जे काही भरभरून प्रेम दिलं, आशीर्वाद दिले, त्याचबरोबर व्हिडिओंना उदंड प्रतिसाद दिला, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केले, त्यासाठी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार। आणि त्याही व्यक्तींची विशेष दखल घेते ज्यांनी कारण नसताना आपल्या व्हिडिओवर काही पण कमेंट्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याला काही अर्थच नाही। तर अशा व्यक्तींसाठी खास एकच वाक्य, चांगल्या रस्त्याला गतिरोधक असायला हवे, त्याचप्रमाणे चांगल्या माणसांना विरोधक सुद्धा असायला हवे, जेणेकरून तो सावधगिरीने पुढची पावलं टाकतो आणि अजून वेगाने प्रगती करतो, त्याला परत मागे वळून बघण्याची अजिबात गरज पडत नाही। तर असो, नुकतीच घटस्थापना झाली। तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी घट बसवले असतील, काही जणांकडे घट बसवले नसतील, तरी पण ते त्यांच्या पद्धतीने कुलदेवीची सेवा करीत असतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या 3ऱ्या, 4थ्या आणि 6व्या माळेला कुलदेवीची कोणती सेवा करायची आहे, जी तिला विशेष प्रिय आहे, याची माहिती देणार आहे। त्याचबरोबर देवपूजेच्या संदर्भात बरेच प्रश्न आलेले आहे, खास करून नवरात्रीमध्ये आपण जी काही देवपूजा करतो त्याबद्दल। तर त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे आणि अखंड दिव्याच्या बाबतीतली सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, आपल्या कुळाच्या देवीला म्हणजेच आपल्या कुलस्वामिनीला प्रसन्न करून घेण्यासाठी वर्षभरामध्ये दर मंगळवारी, शुक्रवारी आणि नवरात्रीमध्ये काही विशिष्ट दिवसांची निवड करून आपल्याला तिच्या वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करता येतात। प्रत्येक दिवसाच्या वेगवेगळ्या सेवा नवरात्रीच्या या व्रतामध्ये सांगितलेल्या आहेत। तर मागच्याच आठवड्यामध्ये मी तुम्हाला कुलदेवीची सर्वात पहिली आणि अतिशय आवडती सेवा कुंकुमार्चन 9ही दिवस कशी करावी, ज्यामध्ये देवीला न हलवता न उचलता आपल्याला ही सेवा करता येते, तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता। आणि यानंतर देवीची दुसरी आणि ही सुद्धा सर्वात आवडती सेवा आहे, या सेवेचं सुद्धा आपल्याला भरपूर चांगलं फळ मिळतं, तर तीही तुम्ही करू शकता। तर या सेवेचं नाव आहे लवंगार्चन। यामध्ये लवंगांचा वापर करून आपल्याला देवीची पूजा करायची असते। त्यासाठी लवंगा किती लागतील किंवा कोणकोणत्या दिवसांची निवड आपल्याला करावी लागते हे सर्वप्रथम सांगते। तर लवंगार्चन करण्यासाठी आपल्याला 21 लवंगा फुलासहित असाव्या लागणार आहे, ज्याचं जे मधलं फूल आहे ते सुद्धा लवंगाला असलं पाहिजे, अशा 21 लवंगांची निवड आपल्याला करायची आहे। नवरात्रीतल्या 3ऱ्या, 4थ्या आणि 6व्या माळेला आपल्याला ही सेवा करायची आहे। मधला एक दिवस म्हणजे 5व्या माळेला ही सेवा आपल्याला करता येणार नाही, कारण 5व्या माळेची वेगळी सेवा आहे। 5व्या माळेला ललिता पंचमी म्हटलं जातं, त्यामुळे त्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची नाही। आणि तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना 3 दिवस सतत ही सेवा करायला जमणार नाही, त्यांनी या 3 माळेंपैकी म्हणजे 3री, 4थी आणि 6वी माळ या 3 माळेंपैकी कोणत्याही एका दिवशी ती सेवा केली तरीसुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही। यावर्षी नवरात्रीतली 3री माळ आहे मंगळवारी, 4थी माळ बुधवारी आणि 6वी माळ शुक्रवारी आहे। तर काय करायचं आहे, तुम्ही 3ऱ्या माळेला ही सेवा करणार असाल किंवा कोणत्याही माळेला, समजा ज्यांना एकाच दिवशी करायची आहे तर त्यांच्यासाठी म्हणते, ज्यांना 3ही दिवस ही सेवा सतत करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा सांगते। तर सर्वप्रथम तुम्ही जर घटस्थापना केलेली असेल तर तुम्हाला घटाच्या समोर किंवा देवांना तुम्ही जी फुलं वाहिलेली असतील, शक्यतो घटाच्या ज्या माळी आहेत त्या आपल्याला 9 दिवस तर काढायच्याच नसतात, पण देवांना तुम्ही जी फुलं वाहिलेली असतात, देवीसमोर जी फुलं वाहिलेली असतात, तर ती सुकलेली असतील तर हवं तर तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये साईडला ती भरून ठेवली तरीसुद्धा चालेल, जेणेकरून तुम्हाला नवीन आणि ताजी फुलं तिथे वाहता येतील। यानंतर तुम्ही घटाला माळ घालू शकता, त्याचबरोबर घटाला पाणी घालू शकता, देवीची पूजा करू शकता। देवीला दररोज तुम्ही हळदी कुंकू लावलं तरीसुद्धा चालेल। धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं आहे, देवीची आरती करायची आहे, तर धूप, कापूर यांचा वापर करून तुम्ही आरती करू शकता। आणि अखंड दिवा आपल्याला 9 दिवस हलवायचा नसतो, त्यामुळे आरती करण्यासाठी तुम्ही सेपरेट एक दिवा लावू शकता, तेलाचा किंवा तुपाचा। तर हे झालं दररोजच्या सेवेबाबत। आणि ज्यांनी घट बसवलेला नसेल
तर त्यांनीसुद्धा नेहमीप्रमाणे रोजची देवपूजा आपण कशी करतो, म्हणजे ज्यांनी घट बसवलेला नसेल त्यांनीसुद्धा स्नान घालायचं नाहीच आहे. तर त्याचं कारण काय हेही पुढे सांगते. पण जसं मी तुम्हाला ज्यांनी घट बसवलेला आहे त्यांनी त्या सेवेच्या दिवशी काय काय करावं हे सांगितलं, त्याच पद्धतीने ज्यांनी घट बसवला नाही त्यांनीसुद्धा फुलं वगैरे देवीला वाहून घ्यायची आहे, सर्व देवी देवतांनासुद्धा वाहायची आहे. धूपदीपांनी ओवाळून यानंतर तुम्ही देवीची आरती केली तरीसुद्धा चालणार आहे. तर नैवेद्याच्या बाबतीत एक थोडक्यात सांगते. तुम्ही उपवासाला जे काही खाता तेच तुम्ही देवीला नैवेद्य म्हणून दाखवलं तरीसुद्धा चालेल, किंवा मग नैवेद्याचा एक सेपरेट व्हिडिओ म्हणजे 9 दिवसाच्या 9 माळी, 9 रंग, 9 नैवेद्य याबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे. तर त्या व्हिडिओतली माहिती ऐकूनसुद्धा तुम्हाला शक्य होईल तर तेही नैवेद्य दाखवले तरीसुद्धा चालणार आहे. आता वळूया आपल्या लवंगार्चन सेवेकडे. तर त्यासाठी तुम्हाला काहीच लागणार नाही. एक तेलाचा किंवा तुपाचा एक छोटा दिवा आपल्याकडे लावलेला असेल किंवा अखंड दिवा तर असणारच आहे. तर एक पाट घ्यायचा आहे. या पाटावर आपल्याला एक भांडं ठेवायचं आहे. तर तुम्ही पितळेची, तांब्याची प्लेट ठेवू शकता, नसेल तर अशा पद्धतीने एक स्टीलची प्लेट ठेवली तरीसुद्धा चालेल. तुम्हाला काय करायचं आहे, एक एक लवंग तुमच्या दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवलेल्या असतील तर त्यातून एक एक लवंग फक्त उचलायची आहे. लवंगाची जी देठाची बाजू आहे ती तुमच्या कुलदेवीकडे जाईल, फुलाची बाजू आपल्याकडे येईल. अशा पद्धतीने एक एक लवंग त्या भांड्यामध्ये अर्पण करत चालायचं आहे देवीच्या नावाने. तर एक एक लवंग अर्पण करताना तुम्ही ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा सुद्धा जप करू शकता, किंवा मग सर्व लवंग वाहून झाल्यानंतर एक प्रार्थना करायची असते, तर ती सुद्धा मी तुम्हाला यानंतर सांगते. तर ही जी सेवा आहे तुम्हाला जर ती सतत 3 दिवस म्हणजे 3ऱ्या, 4थ्या आणि 6व्या माळेला करायची असेल तर 3ऱ्या माळेला तुम्हाला फक्त 7 लवंग अर्पण करायचे आहे. प्रत्येक लवंग वाहताना तुम्हाला म्हणायचं आहे ओम कुलदेवताय नमः. अशा पद्धतीने तुम्ही समजा 3ऱ्या माळेला 7 लवंग अर्पण केले तर तेही तसेच राहू द्यायचे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 4थ्या माळेला सेम तसंच करायचं. घट वगैरे बसवला असेल तर घटाला माळ, पाणी किंवा दररोजची जी सेवा आहे ती करून झाल्यानंतर परत पुढचे जे 7 लवंग आहे ते तुम्हाला त्याच लवंगांशेजारी अर्पण करायचे आहे. अशा पद्धतीने तुमचे 14 लवंग इथे अर्पण करून झालेले आहेत. यानंतर पुन्हा 5वा दिवस जाईल ललिता पंचमीचा, म्हणजे गुरुवारचा दिवस जाईल, आणि शुक्रवारी पुन्हा तुम्हाला राहिलेले म्हणजे सगळ्यात शेवटचे जे 7 लवंग आहे ते सुद्धा अशाच पद्धतीने अर्पण करायचे आहे. प्रत्येक लवंग वाहताना ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. अशा पद्धतीने 3 दिवसांमध्ये तुम्ही 21 लवंगांचं अर्चन देवीला करू शकता. आणि ज्यांना 3 दिवस शक्य होणार नाही त्यांनी 3ऱ्या, 4थ्या किंवा 6व्या माळेपैकी कोणत्याही एका माळेला एकाच दिवशी 21 लवंग अर्पण केले तरीसुद्धा चालणार आहे. म्हणजेच काय, तुम्ही एकतर 3 दिवसात 21 लवंग अर्पण करू शकता, किंवा मग कोणत्याही एका दिवसाची निवड करून हे 21 लवंग अर्पण करू शकता. तर तुम्हाला फक्त कुलदेवीच्या नावाचा जप करत करत हे लवंग अर्पण करायचे आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. लवंग फुलासहित असावी हा एक नियम आहे. आणि लवंग वाहताना देठाची बाजू देवीकडे आणि फुलाची बाजू आपल्याकडे दिसेल अशा पद्धतीने फक्त हे लवंग आपल्याला अर्पण करायचे आहेत. ज्या वेळेस तुमचं हे लवंगांचं अर्चन पूर्ण होईल, म्हणजे भलेही तुम्ही एका दिवसात 21 लवंग अर्पण केल्या असतील किंवा 3 दिवस सतत करून मग केल्या असतील, तर ज्या दिवशी म्हणजे समजा एखाद्याने 3 दिवसात हे केलं तर मग 3ऱ्या दिवशी तुम्हाला ही प्रार्थना देवीसाठी म्हणायची आहे. यामध्ये देवीच्या भरपूर नावांचा समावेश होतो. तर प्रार्थना किंवा मंत्र ऐका. ओम जयंती मंगला काली भद्राकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. तर हा जो मंत्र आहे किंवा ही जी प्रार्थना आहे ही मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा देते, तुम्ही ती बघून म्हणू शकता. आणि तसंही एक एक लवंगांचं अर्चन करताना आपल्याला आपल्या कुलदेवीचा जप करत राहायचा आहे. अशा पद्धतीने ही लवंगार्चन सेवा इथे पूर्ण होते. यानंतर या लवंगांचं काय करायचं हेही सांगते. जर तुम्ही एकाच दिवसात ही सेवा संपवलेली असेल तर तो दिवस सोडून दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला
यातली एक एक लवंग उचलायची आहे आणि तमालपत्राबरोबर किंवा कापरासोबत तिचा धूप करून तो तुमच्या संपूर्ण घरभर फिरवायचा आहे। आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते किंवा जे काही उदासीन वातावरण नेहमी असतं किंवा सतत भांडाभांडी वादावादी या गोष्टी होतात किंवा वाईट शक्तींचा प्रभाव आपल्या घरावर पडू नये, कुलदेवीच्या कृपेने सदैव चांगलं राहावं, तर तुम्ही यातली एक एक लवंग कापरासहित जाळू शकता। आणि जर तुम्ही 3 दिवसात ही सेवा केलेली असेल तर ज्या दिवशी ही सेवा संपेल त्यानंतर 7व्या माळेपासून जोपर्यंत नवरात्र आहे तेव्हापासून तुम्ही एक एक किंवा 2-2 लवंग वापरून या लवंगा संपवू शकता। अजून एक दुसरा पर्याय सांगते की या लवंगा तुम्ही तशाच पुन्हा एखाद्या डबीमध्ये भरून ठेवा आणि जेव्हा तुम्ही काही गोड पदार्थ तयार करतात तर त्यामध्ये एखादा 2 लवंग वापरू शकता। म्हणजे त्यासाठी नवरात्रीच असली पाहिजे असं काही नाही, नवरात्री झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला गोड पदार्थांमध्ये एखादी अर्धी लवंग टाकता येईल, कारण 1 किंवा 2 लवंग टाकल्यामुळे त्या गोड पदार्थाची चव कुठेही बिघडणार नाही। तर अशा पद्धतीने तुम्हाला या लवंगांचा वापर करता येणार आहे। यापैकी तुम्हाला जो सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने तुम्ही या लवंगा वापरू शकता। पण जो काही तुम्ही नंतर समजा पदार्थांमध्ये ही लवंग वापरणार असाल तर तो पदार्थ शाकाहारी असावा आणि त्यातच त्या लवंगांचा वापर झाला पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। यानंतरची पुढची गोष्ट किंवा पुढचा प्रश्न जो खूप जणांनी विचारलेला आहे, खूप जण त्या बाबतीत संभ्रमात आहेत, तर कालच्याही व्हिडिओत त्या कमेंट्स आल्या होत्या। तर खूप जणांचं असं म्हणणं आहे की आपण दररोज आंघोळ करणार आणि नवरात्रीच्या या दिवसांमध्ये देवांना पारसं कसं ठेवायचं। जसं मी तुम्हाला व्हिडिओत सांगितलं होतं की नवरात्रीमध्ये 9 दिवस देवांना हलवायचं नाही आहे किंवा त्यांना स्नानसुद्धा घालायचं नाही आहे। काही जणांचं म्हणणं असं आहे की ठीक आहे, कुलदेवीचा टाक उचलायचा नसेल पण बाकी देवांनासुद्धा स्नान घालायचं नाही, हे आम्हाला पटलं नाही। तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की सर्व देव घटी बसतात, देवीसह सर्व देव घटी बसतात आणि गणपतीचं एक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे। जरी पण आपण गणपती 9-10 दिवस आपल्या घरी बसवतो किंवा ज्याच्या घरी जेवढे दिवस असतील तेवढे 5 दिवस 1.5 दिवस किंवा जे काही असेल, जरी मातीची मूर्ती आपण बसवली तरी पण आपण त्या गणपतीच्या मूर्तीशेजारी आपल्या घरातली एक छोटी गणपतीची मूर्ती ठेवतच असतो, धातूची, चांदीची असेल पितळेची असेल जी असेल ती। पण गणपतीच्या मूर्ती जरी 2 असेल पण गणपती एकच आहे। आता प्रत्येकाच्या घरी घटस्थापना झालेली आहे पण देवी एकच आहे, भलेही तिची रूपं वेगवेगळे असतील। त्यामुळे आपण जसं त्या गणपतीच्या मूर्तीला स्नान घालू शकत नाही, ती मातीची आहे त्यामुळे, त्याच पद्धतीने त्या धातूच्या मूर्तीला सुद्धा 10 दिवस किंवा जेवढे दिवस गणपती आपल्या घरी स्थापन केले जातात तेवढे दिवस आपण स्नान घालू शकत नाही। आपण असंही म्हणू शकत नाही की हे गणपती वेगळे आणि धातूचे जे आहेत ते वेगळे, गणपती एकच आहे, फक्त मूर्तींचे प्रकार वेगवेगळे आहेत। त्याच पद्धतीने देवी जर घटी बसते, सर्व देवही घटी बसले जातात असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, तर त्यांना स्नान घालणं हे योग्य राहणार नाही। मग आपल्या घटस्थापनेचा उपयोग काय? घटस्थापना हे एक प्रकारचं तप आहे किंवा 9 दिवस आपण त्यासाठी पाळतो, तर त्यामागे सुद्धा काहीतरी अर्थ आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं। तुम्ही स्नान घातलं किंवा देवांना उचललं तर दररोज थोडी आपण त्याच पद्धतीने त्यांची स्थापना करणार आहे। जसं आपण पहिल्या दिवशी काही मंत्र स्तोत्र यांचा उच्चार करून सगळं काही करतो, तर त्यांना आपण प्रत्येक दिवशी हलवलं तर हे योग्य राहणार नाही। त्यामुळे दररोज तुम्ही फक्त सुकलेली जी फुलं आहेत ती साईडला करून घेत चला। खरं तर ती फुलंसुद्धा साईडला करायची नसतात, आपण फक्त दररोज आपली जी काही सेवा आहे, फुलांची सेवा म्हणजे फुलं वाहनं असेल, धूपदीप करणं असेल, घटाला माळी घालणं असेल, या गोष्टी करायच्या आहेत। बऱ्याच ठिकाणी फुलंसुद्धा उचलली जात नाही, पण चला बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की सुकलेली फुलं परत आपण तिथे दुसरी फुलं वाहायची, तर देवांना न हलवता तुम्ही ती फुलं हळूच साईडला उचलून ठेवा, घटाच्या माळी शेवटच्याच दिवशी काढा। पण तुम्हाला देवांना हलवायचं नाही आहे आणि स्नानसुद्धा घालायचं नाही आहे। तर यांना म्हणजे ज्यांना हे जे कारण आहे ते पटेल त्यांनी पाळलं तर चांगलंच होईल। आता ज्यांना नाही पाळायचं तर प्रत्येकाला आपण बळजबरी करू शकत नाही, तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं तरीसुद्धा चालेल। जो नियम आहे तो फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्यानुसार सगळं करा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नुकतीच घटस्थापना झाली, आज 2री माळ आहे, तर आजच म्हणजे 2ऱ्या माळेला हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी रेकॉर्ड करत आहे।
तर नुकतीच घटस्थापना झाली, अखंड दिवा लावला असेल किंवा ज्यांनी घट नसतील बसवले तरी पण काहींची इच्छा होती की आम्ही अखंड दिवा 9 दिवसासाठी लावणार आहे. तर आता काय होईल, हळूहळू दिव्याला काजळी यायला सुरुवात होईल. तर काजळी कशी काढायची हे मी तुम्हाला अखंड दिव्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच. पण ही काजळी कमी यावी, अगदीच येणार नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण 9 दिवस जर आपण दिवा लावतोय तर काजळी येणं साहजिक आहे. पण ती जेवढी येते त्याहीपेक्षा कमी यावी आणि आपलं जे काम आहे किंवा दिव्याची काळजी घेणं आपल्याला सोपं जावं, यासाठी आपल्याला त्या अखंड दिव्यामध्ये 2 किंवा 3 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत तेलामध्ये. एकतर तुम्ही कापूर वडी एकदम बारीक करून ती पावडरसुद्धा तेलामध्ये टाकू शकता किंवा अख्ख्या कापूर वड्या जरी तुम्ही तेलामध्ये सोडून दिल्या तरीसुद्धा चालणार आहे. यामुळे काजळीचं जे प्रमाण आहे ते येणं कमी होईल. तर ही एक टीप तुम्ही फॉलो करा, नक्कीच तुम्हाला अखंड दिव्याची काळजी घ्यायला अतिशय सोपं होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो काही उपाय सांगितला दिव्याच्या बाबतीत म्हणा किंवा जी काही देवीची सेवा सांगितली तीसुद्धा तुम्ही या 3 दिवसांमध्ये किंवा कोणत्याही एका दिवसामध्ये नक्कीच पूर्ण करा. कारण नवरात्रीच्या प्रत्येक माळेला काही ना काही महत्त्व आहे. जसं की काही माळा ज्या आहेत त्या लवकर आपल्याला लक्षात राहतात की आज नवरात्रीची 5वी माळ आहे, आज नवरात्रीची 7वी माळ आहे, आज 9वी आहे किंवा अष्टमीचा दिवस. पण मधले जे काही दिवस आहेत त्यामध्ये आपण अगदी साधी सोपी सेवा करत असतो आणि ते दिवस आपल्यासाठी थोडेसे मोकळेसुद्धा असतात. तर त्या दिवशी तुम्ही ही देवीची आवडती सेवा कुंकुमार्चन म्हणा किंवा लवंगार्चन म्हणा तर त्या पूर्ण करू शकता. तसंही आपल्याला दररोज वाटतं की देवीसाठी आपण काहीतरी वेगळं करावं, तर त्या कालावधीमध्ये तुम्ही देवीची ही लवंगार्चन सेवा नक्कीच करू शकता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळेल. आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.